नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान शिंदे गुट के विधायक आशीष जायसवाल ने उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे के राम रक्षा पाठ को लेकर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि राम का अस्तित्व नकारने वाली पार्टियों के साथ गठबंधन करने वालों को आज राम रक्षा का पाठ करना पड़ रहा है। साथ ही सोनम वांगचुक के आंदोलन को लेकर जायसवाल ने उनके आंदोलन वापस लेने की अपील भी की। या बाबीचा आनंद आहे की रामाचं स्मरण त्यांना झालं। सध्या रामाचं अस्तित्व नाकारणाऱ्या पक्षासोबत त्यांनी अभद्र युती केल्यामुळे गर्व से कहो हम हिंदू है आणि हिंदू हृदय सम्राट हे सर्व शब्द त्यांच्या शब्दकोशातून संपले होते। परंतु ही प्रभू रामचंद्राची कदाचित कृपा म्हणावी लागेल की त्यांना राम रक्षा स्तोत्र म्हणण्याची वेळ आली आणि रामाचं स्मरण त्यांना झालं, त्याचा मला आनंद आहे। आपल्या देशामध्ये अनेकदा अनेक धार्मिक स्थळांमध्ये अशा पद्धतीचं एखादा चुकीचं कृत्य होते, त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही, परंतु त्याचं राजकीय भांडवल करायचं आणि त्या माध्यमातून जणू काही सरकारनेच ते करायला सांगितलं आहे। शेवटी चुकीच्या प्रवृत्तीचे लोक समाजात राहत असतात आणि त्यांनी असं केलं म्हणून सरकारला बदनाम करायचं आणि प्रत्येक राजकीय पोळी शेकायची ही बाब योग्य नाही। यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं, त्यांच्यासोबत अभद्र युती करून न काँग्रेसला बोलण्याचा अधिकार आहे न त्यांच्याशी युती करणाऱ्याला रामाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे। त्यांच्या निमंत्रणाला कोणी जात नाही। त्यांना माहीत आहे की त्यांच्या निमंत्रण हा पॉलिटिकल आहे, त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष घालत नाही। श्री सोनम वांगचुक यांनी आपलं आंदोलन परत घेतलं पाहिजे। शेवटी लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु स्वतःचं आयुष्य धोक्यात येईल अशा पद्धतीचं कृती करणं उचित नाही।